शुभ सकाळ मंडळी. नवीन दिवसाची छान अशी नवीन सुरुवात. माझ्या सकाळच्या कामाला सुरुवात झाली आणि गरम पाण्याने माझ्या दिवसाची सुरुवात होते. तर आईला सुद्धा गरम पाणी करून दिलं. तुळशीचे पानं, अद्रक टाकला, मेथी दाणे टाकले आणि छान पाणी उकळवून घेतलं. आणि आई पण आता इकडचा तिकडचा पाणी तिथला पिऊन निघतो आहे आपली घरगुती लौकी. आणि ह्याची भाजी किंवा याच्यापासून जे काही पदार्थ बनवाल ते टेस्टी लागतात. तर याची मग भाजी बनवणार आहे. पीठ मळून चपात्या करायला घेतल्या आणि आईला सुद्धा कामाला लावलं. तर आई इथे वाटाण्याचे दाणे सोलते. यांनी आणले होते 3-4 किलो वाटाणे, पण इतके उरलेले नाही आहेत दाणे. 1 किलो सोलले शेंगा तरी सुद्धा पाव किलो सुद्धा दाणे निघत नाही. इकडे भाजी तयार आहे, मस्त अशी आपली लौकीची भाजी. लौकीमध्ये तर छान असा प्रोटीन विटामिन असते, जे आपल्या हेल्थसाठी आरोग्यदायी असते. सगळं आवरून झालं, जेवण वगैरे झालं. थोडासा 5-10 मिनिटं आई थांबली आणि नंतर निघाली गावी जायला. रुद्रांश शाळेत गेल्यानंतरच गावाला जाते. त्या पुढे तर आलेला पाहुणा गावाला जाऊ शकतच नाही. आता बघा, शाळेतून आल्यावर तो मला कसं करणार आहे की तू कशाला पाठवला साईला, थांबू काऊन नाही दिलीस, इतका हल्ला करणार आहे की बघूच नका. थांबून थांबून तरी किती दिवस थांबणार. घरची पण कामं असतात. माझ्या भाच्या लहान आहे, त्याला बघावं लागतात. आता परत शेतीची कामं आली, रब्बीची लावणी वगैरे, आणि भरपूर घरी कामं असतात. त्याच्यामुळे शेतकरी लोकांना तर नेहमीच कामं असतात. 1-2 दिवस कुठेही थांबतील, त्याहून जास्त नाही.